फक्त एक गुरुवार हळदी आणि लवंगेचा उपाय करा आणि करोडो रुपयांचे मालक व्हा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण आज मी तुमच्यासाठी लवंग आणि हळद यांच्यावरती एक असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे जो बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कारण हा व्हिडिओ तुम्हाला पैशासंबंधी किंवा धनासंबंधी लाभदायी ठरणार आहे. आजचा व्हिडिओ आपण लवंग आणि हळद या दोघांना एकत्रित करून असा काही उपाय करणार आहोत की जो उपाय तुम्हाला चमत्कार दाखवणार आहे. आणि तो उपाय तुम्ही नक्की अनुभवा किंवा तो उपाय तुम्ही नक्की करून बघा. त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या आणि मग ठरवा की आपलं ज्योतिषशास्त्र खरंच महान आहे. तुम्हाला फक्त एकच गुरुवार हा उपाय करून बघायचा आहे आणि तुमचं नशीब तुम्हाला चमकवायचं आहे. तुम्ही खूप मोठ्या आर्थिक संकटात असाल किंवा कितीही मोठं तुमच्यावरती कर्ज असू देत, या कर्जाचं निवारण हा एकच उपाय आहे. या एका उपायाने तुम्ही करोडपती देखील होऊ शकता. तुम्हाला फक्त एकच गुरुवार हा उपाय करायचा आहे आणि योगायोगाने आज गुरुवार आहे आणि मी गुरुवारीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. त्यामुळे हा उपाय आज रात्री तुम्ही नक्की करून बघा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये समाधानता किंवा धनाची वर्षा ही नक्कीच होणार आहे. धनाची देवी माता लक्ष्मी यांना आपल्या घरी बोलवण्याचा हा उपाय आहे. माता लक्ष्मी ही तुमच्यावरती खूप प्रसन्न होणार आहे, कारण हा उपाय तिच्या आवडीचा आहे. हळद ही विष्णूंना प्रिय असते. हळदीमुळे आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होत असतो आणि गुरुग्रह हाच आपला धनाचा गुरु असतो किंवा जिथून आपली धनाची पैशाची जिथून आवक होत असते तो ग्रह म्हणजे गुरु. आणि लवंगचे तर चमत्कारिक उपाय आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. लवंगेचे कोणताही उपाय तुम्ही केला तरी तो तुम्हाला लाभदायी ठरतच असतो. अशी ही लवंग आहे. लवंग आपल्या जीवनामध्ये किंवा पूजापाठमध्ये खूप महत्त्वाची असेल तर ती आहे लवंग. आणि जर तुम्ही भगवान विष्णूंना प्रसन्न केलं तर माता लक्ष्मी ही आपणे आप तुमच्या घरात येत असते. कारण जिथे भगवान विष्णू आहे तिथे माता लक्ष्मी ही त्यांच्या मागे मागे आपणे आप येत असते. त्यामुळे हे प्रभावशाली उपाय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत तर करणारच आहेत, शिवाय तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन साऱ्यांचा वर्षाव करणारी एक साथ अशी ही उपाय आहे. तुम्हाला घराला लागलेला नजर दोष असेल, घरामध्ये पितृदोष असेल, कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर तो दोष घालवण्याचा उपाय म्हणजे हा उपाय आहे. तुमच्या घरी पैसा लवकर येत नसेल किंवा आलेला पैसा पाण्यासारखा जात आहे तर हा एकच गुरुवार तुम्हाला करायचा उपाय तुम्ही नक्की करून बघा. या उपायाला बिना खर्चिक आहे. हळद ही सर्वांच्या घरी असते. हळद आपण आपल्या सौभाग्याचं प्रतीक म्हणून आपल्या कपाळावरती लावत असतो. एवढी महत्त्वाची ही हळद आहे. त्यामुळे ह्या उपायाला तुम्ही हलक्यात घेऊ नका किंवा अफवा आहे म्हणून सोडून देखील देऊ नका. कारण खऱ्या भावाने किंवा खऱ्या मनाने जर तुम्ही माता लक्ष्मीसाठी काही करत असाल तर माता लक्ष्मी ही तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होत असते. तुम्ही खरंच खूप मोठ्या संकटात आहात. तुमच्या घरात खूप संकटे येत आहेत, दरिद्रता आली आहे, घरात एक रुपयाही सुद्धा टिकत नाही किंवा सतत खर्च वाढत चाललेला आहे, तर अशामध्ये हा उपाय म्हणजे तुमच्यासाठी देवाने पाठवलेली संधी आहे. एक नवीन नशिबाची चावी म्हणून हा उपाय तुम्ही यूज करून बघा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर खरंच वाटत असेल माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न व्हावी तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका. यामुळे तुम्ही माता लक्ष्मीचा जय जयकार करत आहात. काय माहीत आत्ता माता लक्ष्मी तुम्हाला बघत आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला खरंच माता लक्ष्मीची गरज असेल तर माता लक्ष्मी लिहा. माता लक्ष्मी तुमच्या घरी नक्की प्रवेश करत आहे. तुम्हाला माहीत आहे का नाही, पण माता लक्ष्मी ही आपल्याला हमेशा बघत असते. जो तिचा खास भक्त आहे किंवा जो तिची मनापासून पूजा करत आहे त्याच्यावरती तिची दृष्टी हमेशा असते. त्यामुळे तुम्हाला जर पैशाची कमी असेल, धनाची कमी असेल, तुमच्या तिजोरीमध्ये धन राहत नसेल किंवा तुमच्या पॉकेटमध्ये पैसे राहत नसतील, अनावश्यक पैसा खर्च होत असेल तर हा चमत्कारिक उपाय तुम्हाला करायचा आहे. भगवान विष्णू यांना लवकर प्रसन्न करते ती म्हणजे हळद आणि माता लक्ष्मीसाठी प्रिय अशी लवंग. या दोन्हींचा एकत्रित उपाय आज आपण करणार आहोत. त्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख, दरिद्रता ही सारी घराच्या बाहेर जाणार आहे आणि बाहेरची लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे.
सुख आणि सौभाग्याचं प्रतीक असते ती म्हणजे हळद. हळद ही सुद्धा आपल्या मंदिरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण हळद आणि कुंकू लावतो. हळद ही माता लक्ष्मीचं प्रतीक आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, गुरुवारी रात्री तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे. फक्त 1 चमचा हळद तुम्हाला घ्यायची आहे. एक मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि मातीच्या दिव्यामध्ये तूप घ्यायचं आहे. तर असा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि हा दिवा जो 2 लवंगा, चिमूटभर हळद आणि मातीचा दिवा, हा दिवा तुम्हाला 2 ठिकाणी लावला तरी चालेल किंवा एकाच ठिकाणी लावला तरी चालेल. तर ते आता कोणते 2 ठिकाण आहेत ते आपण पुढे पाहूयात. तर त्याच्यामध्ये 2च लवंगा का, असा जर तुमचा प्रश्न असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की 2 लवंगा म्हणजे शिव आणि शक्तीचं स्वरूप असतो. तर असा दिवा जो शिव आणि शक्तीचं स्वरूप, असा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशी मातेला हळद कुंकू लावून तिला नमस्कार करून तुम्हाला तुमची मनोकामना सांगायची आहे. तुळशीला जर तुम्ही तुमची मनोकामना असा दिवा लावून सांगितला तर ती नक्कीच पूर्ण होणार आहे. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी असते आणि तुळशीचा कोणता शब्द भगवान विष्णू हे मोडत नसतात. भगवान विष्णू तुळशीची हर एक बात मानत असतात. त्यामुळे असा दिवा तुम्हाला तुळशीजवळ तुम्हाला लावायचा आहे, तुळशी मातेला प्रसन्न करायचं आहे आणि तुमची मनोकामना सांगायची आहे. नक्कीच दुसऱ्या दिवशी तुमची मनोकामना ही पूर्ण झालेली असेल. एवढा प्रभावशाली हा उपाय आहे. कारण तुळस ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये खूप पवित्र आहे किंवा तिला खूप मानाचं स्थान दिलेलं आहे. त्यामुळे तुळशीवरती जेवढी तुम्ही पूजापाठ कराल, भक्ती कराल, श्रद्धा कराल, तेवढी तुळस तुम्हाला त्याचं फळ देत राहील. फक्त तुम्हाला तुळशीचं पावित्र्य जपता आलं पाहिजे किंवा तुळशीवरती विश्वास ठेवता आला पाहिजे. तुळशीची पूजा तुमच्या रोज नित्यनेमाने हातून झाली पाहिजे. तुळशीच्या बाबतीत कोणत्याही चुका तुमच्याकडून झाल्या नाहीत पाहिजेत. तर मित्रांनो, असा दिवा तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशी मातेला तुमची मनोकामना सांगायची आहे. फक्त एकच गुरुवार हा उपाय करून बघा आणि मग तुम्ही तुमच्या स्वतः डोळ्याने हा अनुभव घ्या की खरंच लवंग आणि हळद यांचा उपाय अगदी प्रभावशाली उपाय आहे. जर तुम्ही हा उपाय लागोपाठ 1 महिना जर केला प्रत्येक गुरुवारी किंवा निरंतर करत राहिला तर तुमच्या जीवनात काय, तुमच्या पिढ्यानपिढ्यामध्ये कधीच दुःख, दरिद्रता तुमच्या घराजवळ सुद्धा येणार नाहीत किंवा उंबरासुद्धा शिवणार नाही. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करत जावा. फक्त हा उपाय तुम्हाला करत आहात हे कोणाला तुम्हाला सांगायचं नाही. दुसरा असा उपाय आहे की तो पण तुम्हाला दुसऱ्या असा ठिकाण आहे की ज्यामध्ये तुम्हाला भगवान विष्णूंच्या, माता लक्ष्मीच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. भगवान विष्णूंना प्रिय अशी हळद आणि हा हळदीचा दिवा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याजवळ जर तुम्ही प्रज्वलित केला तर त्याचे दुगणा फायदे तुम्हाला होणार आहेत. कारण भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करणं हे खूप सौभाग्याची गोष्ट आहे. यामुळे दोघेही प्रसन्न होतात. कारण भगवान विष्णू माता लक्ष्मीशिवाय अधुरे आहेत, माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंशिवाय अधुरी आहे. त्यामुळे दोघांची जर एकत्रित पूजा केली तर खूपच भारी आहे. त्यानंतर तुम्हाला गुरुवारच्या रात्री तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला अजून एक उपाय करायचा आहे. जर तुमच्याकडे भरपूर धन आहे पण धनामध्ये वृद्धी होत नाही आहे तेवढंच धन शिल्लक राहत आहे किंवा धन कमी कमी होत चाललेलं आहे, तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे. तुम्हाला भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचा फोटो एका लाल कपड्यावरती अंतरायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 7 जी आहेत, जी पिवळी फुले ती घ्यायची आहेत. त्यानंतर तुम्हाला 7 मिठाई घ्यायची आहे. म्हणजे एकच प्रकारची मिठाईचे 7 मिठाई किंवा एकही मिठाई घेतली पिवळ्या कलरची तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा हा भगवान विष्णूंच्या फोटोसमोर लावायचा आहे. तुपाचा दिवा हा माता लक्ष्मी म्हणजेच तुळशीजवळ तुम्हाला लावायचा आहे आणि हे 7 फुलं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला भगवान विष्णूंच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्यांना पिवळ्या कलरची मिठाई गुरुवारी नैवेद्य म्हणून तुम्हाला दाखवायची आहे. हा जर उपाय तुम्ही गुरुवारी केला किंवा 7 गुरुवार जर लागोपाठ हा तुम्ही उपाय केला तर तुमची मनोकामना ही नक्कीच पूर्ण होणार आहे.
कारण भगवान विष्णू यांची पूजा जर तुम्ही तुपाचा दिवा लावून केला तर त्या पूजेला खूप महत्त्व आहे आणि ती पूजा तुम्हाला फलदायी हे ठरत असते. त्यानंतर अजून एक तिसरा असा उपाय सांगितलेला आहे की तुम्हाला गुरुवारी हळदीचं पाणी तयार करायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत पिवळ्या कलरच्या फुलाने तुमच्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. हा उपाय देखील खूप लाभदायी ठरणार आहे, कारण तुळस ही भगवान विष्णू, माता लक्ष्मी या दोघांना समर्पित आहे. सौभाग्याचं प्रतीक आहे. आपलं आर्थिक संकट दूर करणारी आहे, आर्थिक समस्या दूर करणारी आहे. आपल्याकडे धनाची वर्षा करून घेण्यासाठी किंवा धनाची प्राप्ती करून घेण्यासाठी हळद ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी हळदीचं पाणी तुम्हाला आपल्या घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला शिंपडायचं आहे. अशामध्ये तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होत असते आणि जी काही वाईट शक्ती आहे ती जात असते. त्याचबरोबर आपण सगळे हळदीचं लेपन तर उंबरठ्यावरती लावतच असतो. त्यामुळे असा हा हळदी आणि लवंगेचा उपाय तुम्हाला गुरुवारी नक्की करायचा आहे. तुम्हाला स्वतःला अनुभव घ्यायचा आहे आणि तुमच्या धनामध्ये वाढ करून घ्यायची आहे, तुमची दरिद्रता घालवायची आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.